वसंत मोरेंनी स्वारगेट बस डेपो परिसरातील एक धक्कादायक वास्तव समोर आणलं। बस स्थानक परिसरातील पडक्या बसमध्ये चक्क लॉजिंगचे प्रकार घडत असल्याचं वसंत मोरेंनी दाखवून दिलंय। डेपोतील धूळ खात पडलेल्या बसमध्ये साड्या आणि कपडे आढळलेले आहेत। सोबतच बसमध्ये कॉन्डम्सचाही खच पडलाय। त्यामुळे स्वारगेट बस स्थानकात नेमकं चाललंय तरी काय आणि सुरक्षा रक्षक आगार प्रशासन या प्रकारांकडे दुर्लक्ष का करताय असाही सवाल उपस्थित होतोय। तीन दृश्य आपण बघतोय, अव्यवस्थेचा आगार असं म्हणायला हरकत नाही, कारण एकीकडे आपण बघतोय ही एकाच बसमधली दृश्य आहेत। स्वारगेट बस आगारातली ही दृश्य, बसमध्ये अक्षरशः लॉजिंगचे प्रकार घडतात असे आरोप होत आहेत। एका बसमध्ये साड्या आणि कपडे सापडलेले आहेत, सोबतच कॉन्डमचा खच देखील आपल्याला बघायला मिळतोय। तीन दृश्य। तर ठाकरेगडाचे वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातला कारभार हा उखळ्यावर आणलाय, बघूया। असं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या वसंतराव हे कंडोम वगैरे दाखवणं शक्य नाहीये समोर। तुम्हाला दाखवणं शक्य नसेल ना तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे। ही वास्तव आहे। सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत। या ठिकाणी कपडे पाहायला मिळतात पडलेले सागर वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता। इथं यांनी लिटरली या सगळ्या गोष्टी, चादरी, बेडशीट, साड्या ह्या रोजच्या रोज इथं वापरल्या जातात। हे कंडोमची पाकिटे इथं रोजच्या रोज 100च्या पेक्षा जास्त कंडोम्स इकडे पडलेले आहेत। तुम्ही एक शब्द वापरला, रोज बलात्कार होतो 100%, आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत, कारण एवढ्या आतमध्ये बस आहे। एवढ्या आतमध्ये बसमध्ये हे कंडोमची पाकिटे जर इथं पडत असतील, याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं बाकीची गोष्टी होतात, इथं बाकीचे विषय होतात। ठीक आहे। ही सगळी दृश्य बघितल्यानंतर, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर स्वारगेट बस स्थानकात नेमकं चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित होतोय। आणि सोबतच सुरक्षा रक्षक नेमके काय करत असतात, आगार प्रशासन या सगळ्या प्रकारांकडे नेमकं दुर्लक्ष का करताय, अनेक सवाल या घटनेनंतर उपस्थित होऊ लागलेले आहेत। कारण स्वारगेट बस आगारात अशा पद्धतीची बस देखील आढळून आली आहे की ज्यातनं एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय। बस स्थानक परिसरातील पडक्या बसेसमध्ये हे चक्क लॉजिंगचे प्रकार घडत असल्याचं समोर आलंय।